मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही दुसरीकडे जा. अरे मी बघितलं होतं, तिथं कोणीच नव्हतं. तुम्हाला साधा टेबलवर ठेवलेला चष्मा दिसत नाही, दूरवर असणारे लोक काय दिसणार? जाऊ दे, आपण उद्या जाऊ. आज इंटरव्ह्यू आहे ना, असतं होत माझं सिलेक्शन. प्रयत्न करून पाहायला का? जा जा इथून निघा. बरं कधी जायचं? आज जायचंय? हा मग जेवण करून का उपाशी? जेवण तसंही कुठं जाते. जाऊया मग. सुखाने मरू पण देत नाही. ज्याला जगायचंय त्याला जगू देत नाही, ज्याला मरायचंय नाही, दुसरा पर्याय निवडला पाहिजे. अरे बाबा, यावर बोलणं झालंय आपलं. त्रास होऊ नये म्हणूनच हा पर्याय निवडला ना. गेले गेले, चला. रेडी का? एक. टाइम झाला, तुला बंद करायचं ना. अरे ही एक गोळी घेतली, झटक्यात मरण येतं. मग ही एकच कशी काय? दुसरी मी आणतो मेडिकल मधून लगेच. अरे बाबा, ही आता मिळत नाही. अरे त्यावेळेला माझ्या मित्राचं दुकान होतं मेडिकल,
तिथून मी आधीच घेऊन ठेवलेली होती. मग आता ज्याला खरोखरच मरणाची गरज आहे त्याला या गोळीची गरज आहे, आणि तो मी आहे. माझं जगून झालेलं आहे. तुझं बापही मला विचारत नाही. मला करण्यासारखं काहीही राहिलेलं नाही, आणि माझ्या मरण्यानं कोणाचं नुकसान होणार नाही म्हणून ही गोळी माझी. पण मरणाचा विचार मी पहिला केला होता. एक तर मला जॉब नाही, मित्र जवळ नाहीत, कोणी पोरगी देत नाही, आई केव्हाच वर गेली, तुमचा मुलगा मला विचारत नाही. आयुष्यात सगळीकडून नुसती हार हार होते. मला स्वतःकडून कसल्याच होप्स नाहीत, म्हणून ही गोळी माझी. गोळी मी का घ्यावी आणि तू का घ्यावी हे तर सांगितलंय. आपण तर आपापली बाजू घेणार ना. एक काम करू, तू सांग मी का ही गोळी घेऊ नये, आणि मी सांगतो तू ही का गोळी घेऊ नये. ज्याचं उत्तर पटण्यासारखं असेल गोळी घ्यायची. मग सोपं आहे. ही गोळी घ्यायची तुम्हाला गरजच नाही. तुम्ही बायका पोरांच्या जाचातून सुटलात, मोकळे झालात, जगा. कशाला मरताय? कुणाची अडवणूक नाही, काही नाही. आपण त्या बघून आलेल्या वृद्धाश्रमात जावा. तिथं तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्यासोबत नवनवीन मित्र पण मिळतील. आणि तुम्हाला शेती करायला आवडतं ना, तिथं शेती पण करायला मिळेल. कशाला मरताय? ही गोळी माझी. मग तुझं पण सोपंच आहे. तुला पण आता कोणी विचारणार राहिलेलं नाही. अरे गाड्यांचं एवढं तुला नॉलेज आहे, मग एखाद्या गॅरेजपासून सुरुवात केलं तर काय हरकत आहे? हा, काटावर पास झाला असलो तरी इंजिनियर आहे मी. ते काहीही असो, तुला ज्या कामात इंटरेस्ट आहे ते काम करायला काय हरकत आहे? कधी होणार हे सगळं? अर्ध वय संपलंय माझं. माझ्या वयातल्या पोरांना पोरं आहेत, आता शाळेत जातात, पहिली दुसरीत. आता मी शून्यापासून सुरुवात करू? कोणी सांगितले? यापर्यंत हे काम झालंच पाहिजे. सकाळी ब्रश करायला अर्धा तास लागतो मला. शरीर काम करत नाही आता माझं. आणि गॅरेजवर अशा अवस्थेत मला ठेवून घेतील, तिथंही मी फ्रस्ट्रेट झालो तर? तू आत्ता असा आहेस कारण तू मारायचंच ठरवलंय. पण तुम्ही मलाच का कन्व्हिन्स करताय? मी पण सांगितलं ना, तुम्ही का का नाही ही गोळी घेऊ शकत. नका घेऊ. मग तू पण नको घेऊ गोळी. नाही घेत. मी पण नाही घेत. मग मग मी जसं सांगितलं तसं तुम्ही करायचं. मी म्हणलं तसं तू कर. करतो. मरणाचं काय? मरणाचं हां, आपण एक काम करू. आता जसं ठरलंय तसं 1 महिना जगून बघू. चालते का? हा.